Okay, students, welcome once again. Remaining part from this electronic configuration. Now here, this is one of the best method for writing the electronic configuration of elements. 1s, 2s, 2p, 3s, 3p, 3d, 4s, 4p, 4d, 4f. In this sequence, we write electronic configuration 1s, then 2s, then 2p, 3s, 3p, 4s. Okay, so this is the simple technique to fill up the electrons. Based on this technique, we write the electronic configuration. This is simple process for writing the electronic configuration. Once we have know the maximum electron holding capacity of S, P, D and F. But before to study, what is mean by SPDF? Why the periodic table block into 4 blocks S, P, D and F? What do you think that? Why not A, B, C, D? Why not W, X, Y, Z? So according to spectroscopic data or spectroscopic analysis or spectroscopic technique, S means sharp, P means principal, D means diffused and F means fundamental. So based on this criteria, the periodic table is blocked into 4 groups SPDF, and also the based on maximum electron holding capacity of particular orbital, that is S, P, D and F. The elements or electrons are filled up into respective orbitals. Okay, once again I'll repeat that. What is the orbit? Orbit is revolutionary path of electron अराउंड द न्यूक्लियस. ऑर्बिट म्हणजे काय? कक्षा म्हणजे काय? की इलेक्ट्रॉनचा फिरण्याचा मार्ग, त्याला आपण कक्षा असं म्हणतो. न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉनचा फिरण्याचा मार्ग, त्याला आपण कक्षा म्हणतो. अँड व्हॉट इज ऑर्बिटल? ऑर्बिटल इज नथिंग बट व्हेअर द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इज मॅक्झिमम. ऑर्बिटल म्हणजे काय? की जिथं इलेक्ट्रॉन असण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे, where the probability of finding electron is maximum, that is orbital. की त्याला आपण ऑर्बिटल असं म्हणतो. म्हणजे ऑर्बिट म्हणजे काय आणि ऑर्बिटल म्हणजे काय यातला नेमका फरक तुमच्या लक्षात आला असेल. ओके, तर कुठले कुठले ऑर्बिटल्स आहेत? एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल आणि एक्स ऑर्बिटल पैकी आपण प्रत्येक ऑर्बिटलचं कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आणि त्याची असणारी वैशिष्ट्य काय आहे ते बघूया. पहिलं आहे यस ऑर्बिटल. यस ऑर्बिटलच्या बाबतीत विचार करायचा आपण जर विचार केला तर आपल्याला असं लिहिता येईल, यस ची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे? 2 इलेक्ट्रॉन. यस ऑर्बिटलची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी 2 आहे. यस ऑर्बिटल हे या पद्धतीनं दाखवलं जातं. एका बॉक्समध्ये 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात. यस ऑर्बिटलचा शेप जो आहे तो शेप आपल्याला कसा सांगता येईल? स्फेरिकल. यस ऑर्बिटलचा शेप कसा आहे? स्फेरिकल. म्हणजे यस ऑर्बिटल हे स्फेरिकल शेपचं आहे. मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये बसू शकतात. बॉक्स डायग्राम मध्ये आपण असं दाखवू शकतो. आणि यस ऑर्बिटल हे प्रत्येक कक्षेमध्ये आहे. म्हणजे एव्हरी सेल या प्रत्येक शेल मध्ये यस ऑर्बिटल आपल्याला प्रेझेंट असतं. ओके, दुसरं आहे पी ऑर्बिटल. आता पी ऑर्बिटल त्याचं वैशिष्ट्य काय? तर पी ऑर्बिटलचा शेप जो आहे तो शेप आहे डम्बेल शेप. पी ऑर्बिटल हे कसं आहे? डम्बेल शेप आहे, म्हणजे पाकळीसारखा. ओके, त्याच्यामध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे? किती जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन बसू शकतात? तर 6 इलेक्ट्रॉन बसू शकतात. ते 6 असे बसतात 1, 2 आणि 3. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 3 बॉक्स आहेत. या 3 बॉक्स मध्ये प्रत्येकी 2, याचा अर्थ 6 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये बसू शकतात. ह्या पी ऑर्बिटलचं पी जे आहे ते पी ऑर्बिटल 3 डायमेन्शन मध्ये कसे असतात? तर पीएक्स, पीवाय आणि पीझेड या 3 सब ऑर्बिटल मध्ये त्याचं आपल्याला कन्व्हर्जन सांगता येईल. पीएक्स मध्ये 2, पीवाय मध्ये 2 आणि पीझेड मध्ये 2. ओके, त्यानंतर पी ऑर्बिटल कुठून सुरुवात होते? पी ऑर्बिटलला तर ते सेकंड शेल पासून, दुसऱ्या कक्षेपासून, फ्रॉम सेकंड शेल. म्हणजे बघा पी ऑर्बिटलचा शेप डम्बेल शेप आहे.
पी ऑर्बिटल मध्ये एकूण 6 इलेक्ट्रॉन बसू शकतात. 3 बॉक्स मध्ये आपण हे 6 इलेक्ट्रॉन दाखवू शकतो. आणि पी ऑर्बिटलची सुरुवात जी आहे ती दुसऱ्या कक्षेपासून होते. तर हे झालं पी ऑर्बिटलच्या बाबतीत. त्याच्यानंतर पुढचं जे ऑर्बिटल आहे ते म्हणजे डी ऑर्बिटल. मग डी ऑर्बिटल मध्ये बघा, डी ऑर्बिटल जे आहे त्या डी ऑर्बिटलचा शेप जो आहे तो शेप कसा आहे तर डबल डम्बेल शेप आहे. डी ऑर्बिटलचा शेप कसा आहे? डबल डम्बेल शेप्ड. शॉर्ट फॉर्म मध्ये आपण लिहूया डबल डम्बेल शेप्ड. एकूण किती इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये बसू शकतात? एकूण डी ऑर्बिटल मध्ये 10 इलेक्ट्रॉन बसतात. म्हणजे नक्कीच याचे 5 ब्लॉक आपल्याला काढता येतील. हे 5 ब्लॉक प्रत्येकी 2 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता हे 10 इलेक्ट्रॉन जे आहेत त्या 10 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन आपण बघितलं. 5 एकूण सब ऑर्बिटल्स आहेत आणि या 5 सब ऑर्बिटल मध्ये सुद्धा आपल्याला असं सांगता येईल, पहिलं जे आहे ते DXY, दुसरं DYZ, तिसरं DZX, चौथं DX2Y2 आणि 5वं जे आहे ते DZ2. या पद्धतीनं हे 3 ऑर्बिटल आणि हे 2 ऑर्बिटल असे 5 ऑर्बिटल डी चे आपल्याला सांगता येतील आणि त्याच्यात इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी त्याची 10 आहे. यानंतर डी ऑर्बिटल कुठून चालू होतं तर फ्रॉम थर्ड शेल, तिसऱ्या कक्षेपासून डी ऑर्बिटलला सुरुवात होते. आणि शेवटचं आहे ते म्हणजे एफ ऑर्बिटल. मग एफ ऑर्बिटलची माहिती आपण घेऊया. एफ ऑर्बिटल जे आहे ते एफ ऑर्बिटल त्याचा शेप जो आहे तो शेप कसा आहे तर एफ ऑर्बिटल शेप आहे कॉम्प्लेक्स शेप किंवा त्याला 4 फोल्ड शेप असं म्हणूया. एफ ऑर्बिटल जे आहे ते एफ ऑर्बिटल कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर मध्ये आहे. कॉम्प्लेक्स और 4 फोल्ड शेप. त्यानंतर एफ ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात? एफ ऑर्बिटल मध्ये एकूण 14 इलेक्ट्रॉन बसू शकतात. 14 म्हणजे 7 ब्लॉक आपल्याला सांगता येतील त्याच्यामध्ये. बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 हे 7 ब्लॉक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. 14 इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त याच्यामध्ये बसू शकतात. आणि चौथ्या कक्षेनंतर किंवा चौथ्या कक्षेपासून एफ ऑर्बिटल प्रेझेंट असतो फ्रॉम फोर्थ शेल. म्हणजे बघा थोडस एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल आणि एफ ऑर्बिटल त्यांचे असणारे शेप, त्याच्यामध्ये असणारे मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी, त्याचे असणारे इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन आणि कुठल्या कक्षेपासून ते ऑर्बिटल्स प्रेझेंट आहेत हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन च्या सहाय्यानं आपण एक एक्झाम्पल बघूया. आपण सोडियम हे मूलद्रव्य घेतलं. सोडियमचा अणुअंक किती आहे? 11. इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन कसं सांगू शकतो आपण? 2 8 आणि 1. या सहाय्यानं जर लिहायचा प्रयत्न केला तर आपण कसं लिहू शकतो बघा. 1s2, 2s2, 2p6 आणि 3s1. कसं केलं? पहिल्या कक्षेमध्ये 1s2 2 इलेक्ट्रॉन, परत दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आहे, त्या 8चं डिस्ट्रीब्युशन असं आहे 2s आणि मग 3s कडे नाही आलो आपण 2p ला, म्हणजे 2p 3s. एरो जे आहे ते एरो ज्या दिशेनं इंडिकेट करते त्या पद्धतीनं आपण इलेक्ट्रॉन भरत जातोय. म्हणजे 1s 2s 2p 3s 3p 4s या पद्धतीने आपण इलेक्ट्रॉन भरूया. ओके. अष्टक स्थिती प्राप्त करायची असेल तर मूलद्रव्याला 8 इलेक्ट्रॉन हे त्याच्या बाह्यतम कक्षेत असावे लागतात. सध्या या सोडियमचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार 1 इलेक्ट्रॉन त्याच्या बाह्यतम कक्षेत आहे. त्याला जर अष्टक स्थिती प्राप्त करायची असेल तर तो काय करेल? त्याला जर अष्टक स्थिती प्राप्त करायची असेल तर एक तर त्याला 7 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील किंवा 1 इलेक्ट्रॉन द्यावा लागेल. यानं जर 1 इलेक्ट्रॉन दिला तर त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. 1 इलेक्ट्रॉन देणं हे फार सोपं आहे 7 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा, कारण त्याला एनर्जी जास्त लागणार आहे. आणि म्हणून सोडियम काय करेल? स्वतःवरचा 1 इलेक्ट्रॉन लूज करून स्वतःवरती पॉझिटिव्ह चार्ज आणेल. आपल्याला माहिती आहे प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आहे. सोडियमचा अणुअंक 11 आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 11 इलेक्ट्रॉन आहेत आणि 11 प्रोटॉन आहेत. मग 1 इलेक्ट्रॉन जर त्यानं लॉस केला तर त्याच्याकडे इलेक्ट्रॉन 10 झाले.
आणि प्रोटॉन किती झाले 11 आणि म्हणून एक पॉझिटिव्ह चार्ज एक्स्ट्रा आहे, म्हणून पॉझिटिव्ह चार्ज त्या सोडियम वरती प्रेझेंट आहे. मग एक इलेक्ट्रॉन जर त्यानं लॉस केला तर त्याच्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज येतो. मॅग्नेशियमचा विचार केला तर त्याच्या बाहेर कसे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन लॉस करतो आणि स्वतःवरती 2 पॉझिटिव्ह चार्ज आणतो. त्यानंतर अल्युमिनियम आहे, अल्युमिनियमचा अणुअंक 13 आहे, त्याच्या बाहेर कसे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. अस्थिक स्थिती प्राप्त करायची असेल तर त्याला 5 इलेक्ट्रॉन आवश्यक आहेत. 5 इलेक्ट्रॉन घेणं सोपं आहे का 3 इलेक्ट्रॉन देणं? तो 3 इलेक्ट्रॉन देईल आणि म्हणून 3 प्लस चार्ज त्याच्यावरती तयार होतील. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल हे जे इलेमेंट्स आहेत, हे इलेमेंट की ज्याच्यावरती 1 प्लस चार्ज येईल, 2 प्लस चार्ज येतील किंवा 3 प्लस चार्ज येतील आणि हे कशामुळे तर त्यांनी इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळं, इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळं दे ऍक्ट ऍज काय म्हणून ऍक्ट होतील? मेटल्स. त्यांना आपण मेटल असं म्हणू शकतो. आणि आपण जर ऑक्सिजनचं उदाहरण घेतलं किंवा नायट्रोजन पहिल्यांदा घेऊया. नायट्रोजनचा अणुअंक 7 आहे, इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन 2 आणि 5 आहे. बाह्यतम कक्षामध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याला ऍक्सेप्ट करायसाठी 3 इलेक्ट्रॉन आवश्यक आहेत. अस्थिक स्थिती प्राप्त करायसाठी तो काय करेल? 3 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल. त्याने जर 3 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले तर त्याच्यावरती -3 चार्ज येईल, म्हणजे नायट्रोजनवरती -3 चार्ज येणार. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणे म्हणजे पैसे घेण्यासारखं आहे. कर्ज घेतल्यानंतर आपण जर एक कर्ज घेतलं तर आपल्यावरती ऋण येत आहे आणि म्हणून यांनी जर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले तर त्याच्यावरती ऋण चार्ज येतो, म्हणजेच निगेटिव्ह चार्ज येतो. त्याच्यानंतर ऑक्सिजनचं उदाहरण घेऊया. ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे, त्याचं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन 2 आणि 6 आहे. अष्टक स्थिती प्राप्त करायसाठी तो काय करेल? 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल. त्याने जर 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले तर ऑक्सिजनवरती 2 मायनस चार्ज येतील. त्याच्यानंतर फ्लोरीन आहे, फ्लोरीनचा अणुअंक 9 आहे, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2 आणि 7 आहे. फक्त 1 इलेक्ट्रॉन कमी आहे. 1 इलेक्ट्रॉनचा ऍक्सेप्ट करेल आणि स्वतःचा अष्टक पूर्ण करेल. म्हणून फ्लोरीन इज हायएस्ट इलेक्ट्रॉनिगेटिव्ह इलेमेंट. का हायएस्ट इलेक्ट्रॉनिगेटिव्ह आहे? कारण इलेक्ट्रॉनिगेटिव्ह इलेमेंट म्हणजे काय? विच हॅज अ मॅक्सिमम कॅपॅसिटी टू ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन. सो दॅट्स वाय फ्लोरीन इज हायएस्ट इलेक्ट्रॉनिगेटिव्ह. तो 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल आणि स्वतःवरती 1 मायनस चार्ज तयार करेल. आणि म्हणून जे 1 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन किंवा 3 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात, बघा 1 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन किंवा 3 इलेक्ट्रॉन हे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात, ऍक्सेप्ट, ते काय म्हणून ऍक्ट होतील? नॉन मेटल. ते काय म्हणून ऍक्ट होतील? नॉन मेटल. आणि म्हणून मेटल म्हणजे हा जनरल क्रायटेरिया आहे की जे इलेक्ट्रॉन लॉस केलेत 1, 2, 3 ते मेटल म्हणून ऍक्ट होतील. ज्यांनी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलेत अस्थिक स्थिती प्राप्त करायसाठी ते नॉन मेटल म्हणून ऍक्ट होतील. तर या पद्धतीनं आपण मेटल आणि नॉन मेटल जे आहे ते आपण सांगू शकतो. ओके, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या स्टडीवरून अजून भरपूर क्रायटेरिया किंवा पिरियोडिक ट्रेंड्स याच्यामध्ये आपल्याला सांगता येतात. जसं की आयोनायझेशन एनर्जीचा असेल, आयोनायझेशन पोटेन्शियल असेल, ऑक्सिडेशन स्टेट असेल. ओके, तर याही क्रायटेरिया किंवा ट्रेंड्स आपण या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून सांगू शकतो. तर ठीक आहे, त्यातलं मेटल आणि नॉन मेटलचं आपण आज बघितलेलं आहे. होप दॅट this video is helpful for understand the electronic configuration. Thank you.